हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आपण आपला चेहरा हा दिवसातनं 2 ते 3 वेळा तर नक्कीच क्लीन करतो, बट आपली मान ही आपण तितक्या वेळा क्लीन करणं हे आपल्याला पॉसिबल नसतं आणि त्यामुळे आपल्या मानेवर टॅन ही होते आणि आपल्या मानेवर काही काळे डाग ही येतात। त्या व्हिडिओ मध्ये मी जे काही उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुमच्या मानेवर जे काळे डाग आलेले असतात त्यांच्यापासून तुम्ही सुटका मिळू शकाल। तर फ्रेंड्स, हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूया की ते उपाय कोणते। त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे बदाम तेल। यस, बदाम तेलामध्ये विटॅमिन ई असतं आणि ब्लिचिंग एजंट प्रॉपर्टीज असतात। आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या आपल्या स्किनचं जे टेक्स्चर असतं ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं, म्हणजेच आपल्या स्किन जर टॅन झालेली असेल तर ते फेअर करण्यास मदत करतं। तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपताना बदाम तेल हे आपल्या हातावर घ्यायचं आहे आणि त्याने तुम्हाला तुमच्या मानेचा हळूवारपणे मसाज करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही डेलीही करू शकता। बदाम तेलाने काय होतं की तुमची टॅन ही दूर होण्यास मदत होते आणि तुमची स्किन ही फेअर होण्यासही मदत होते। त्यासोबतच तुमच्या मानेवर जर काही काळे डाग असतील तर तेही लवकर जाण्यासाठी बदाम तेलाची खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हेल्प होईल। 15 ते 20 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट हा नक्कीच पॉझिटिव्ह दिसून येईल। त्यानंतरचा दुसरा उपाय आहे निंबू आणि मध। यस, निंबू मध्ये विटॅमिन सी असतं आणि मधामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात आणि मध हे आपल्या स्किनचं टॅनिंग ही दूर करण्यास मदत करतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा निंबू घ्या, त्यामध्ये मध ऍड करा आणि ते व्यवस्थित मिक्स करा। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुमच्या मानेवर जिथे काळे डाग असतील किंवा जिथे मान ही तुमची काळी पडलेली असेल तिथे ते अप्लाय करा आणि 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमची मान ही थंड पाण्याने वॉश करा। तर यानेही तुम्हाला लवकरच रिझल्ट हे दिसून येतील। त्यानंतर तिसरा उपाय आहे गुलाब पाणी। यस, गुलाब पाणी हे आपल्या स्किन साठी खूपच फायदेशीर आणि उत्तम मानलं जातं। गुलाब पाणी हे आपली स्किन सॉफ्ट आणि मुलायम करण्यासाठी मदत करतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुलाब पाणी हे घ्यायचं आहे आणि ते कॉटन बॉलच्या हेल्पने तुमच्या मानेवर जिथे काळे डाग असतील तिथे ते अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला हे तुम्ही दिवसभरही ठेवू शकता किंवा तुम्ही अर्धा ते 1 तास ठेवून तुमची मान ही क्लीन करू शकता। तर हा उपायही तुम्ही डेली केला तरीही हरकत नाही। हा उपाय सगळ्यात इझी उपाय आहे, हा तुम्ही नक्की करा। त्यानंतर चौथा उपाय आहे बटाटा। यस, बटाटामध्ये ब्लिचिंग एजंट प्रॉपर्टीज असतात। बटाटा हे आपल्या स्किनला ब्राईट करण्यासाठी मदत करतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 बटाटा घ्यायचा आहे, तो चिरून घ्या आणि तो किसून घ्या। तो मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करा आणि त्याचा ज्यूस हे काढून घ्या। आता त्याचा ज्यूस तुम्ही एका बाउल मध्ये घ्या आणि ते बटाट्याचं ज्यूस जे असतं ते तुम्हाला तुमच्या मानेवर अप्लाय करायचं आहे। आता हे बटाट्याचं ज्यूस तुम्ही अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिट तुम्ही ते तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही ते थंड पाण्याने वॉश करू शकता। आता हा उपायही तुम्ही वीकली 2 ते 3 वेळा तर नक्कीच करू शकता। यानेही तुम्हाला लवकरच रिझल्ट हा दिसून येईल। त्यानंतर 5वा उपाय आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा हा आपली स्किन ब्राईट करण्यासाठी हेल्प करतो आणि बेकिंग सोडा हा आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल होतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करा आणि ते व्यवस्थित मिक्स करा। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला जिथे मानेवर काळे डाग आहेत तिथे ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आता हे अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर ते तुम्ही थंड पाण्याने वॉश करू शकता। हा उपायही तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तर नक्कीच करू शकता। यानेही तुम्हाला लवकरच रिझल्ट हा दिसून येईल आणि तुमच्या मानेवर जे काळे डाग असतील ते रिमूव्ह झालेले दिसून येतील। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 5 उपाय बघितले यातनं तुम्हाला जो पॉसिबल होईल तो उपाय तुम्ही अप्लाय करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।